18 जूनला विनायक चतुर्थीच्या दिवशी गुरुपुष्यामृत आलेलं आहे आणि त्यामुळे हा दिवस खास ठरतोय. मग या दिवसाचा लाभ आपण कसा बरं करून घेऊ शकतो? चला बघूया. मंडळी, गुरुपुष्यामृत 18 तारखेला सकाळी 6:04 सुरू होणार आहे ते 11:32 असणार आहे. आता हे जे गुरुपुष्यामृत आहे ते कुठलंही नवीन काम सुरू करण्यासाठी, त्याचबरोबर नवीन खरेदी करण्यासाठी, कुठल्याही शुभ कार्यासाठी शुभ मानलं गेलेलं आहे. फक्त लग्न या मुहूर्तावर करत नाही, बाकी सगळी कार्य या मुहूर्तावर करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण मुळातच पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारं, ऊर्जा देणारं नक्षत्र, आणि ते जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग येत असतो, जो यंदा 18 तारखेला विनायक चतुर्थीच्या दिवशी आलेला आहे. आता विनायक चतुर्थीसुद्धा आली आहे, तर मग नक्की गुरुपुष्यामृत योगावर काय करायचं आहे? मुख्य म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते, आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या म्हणून. त्याबरोबरच गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला सुद्धा लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता या दिवशी तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल तर हा अत्यंत उत्तम दिवस आहे. गुरुपुष्यामृतावर अगदी 1 ग्रॅम तरी सोनं घ्यावं, म्हणजे आपल्याकडे बरकत होते अशी मान्यता आहे. आता हा योगायोग किती सुंदर जुळून आलाय बघा बरं का. गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकता, नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता, कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात, नवीन खरेदी सगळं करू शकता. आणि कुठलीही नवीन गोष्ट करताना आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्मरण करतो, बरोबर. गणपती बाप्पाच्या स्मरणाशिवाय, गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कुठलीही नवीन गोष्ट आपल्याकडे घडत नाही. आता इतका सुंदर दिवस आहे की गुरुपुष्यामृत योग आणि चतुर्थीचा दिवस एकत्रच आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही नवीन संकल्पाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस वाया जाऊ देऊ नका. या दिवसाचा लाभ नक्कीच घ्या. आता या गुरुपुष्यामृत योगावर खरं तर सोनं, चांदी असे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे बरकत होते. पण अहो, या सोन्या चांदीचे भाव किती गगनाला टेकलेत. मग काय करायचं? आपण काय घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याकडे धनवृद्धी होईल? तर त्यासाठी तुम्ही धनवृद्धीचे काही ब्रेसलेट्स घेऊ शकतात. जसं पायराईटचं ब्रेसलेट आहे किंवा धनवृद्धी ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट नक्कीच तुमच्या बजेटमध्ये येतात, पण या ब्रेसलेटला तुम्ही खरेदी करून या गुरुपुष्यामृत योगावर घालू शकता हातामध्ये, जेणेकरून तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल. ती ऊर्जा, पैसा खेचणारी ऊर्जा, तसे विचार तुमच्या मनात यायला सुरुवात होईल. आता हे ब्रेसलेट कुठे मिळतात? अहो, अर्थात आपल्या लोकमत भक्तीच्या वेबसाईटवर जा. तिथे प्रत्येक ब्रेसलेटची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. कुठलं ब्रेसलेट कुठल्या हातामध्ये घालायचं, ते कसं वापरायचं, या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळेल.